सुंदरी सुमे काय चाललं तुझं? अगं साडीची घडी कशाला मोडली तू अगोदर मला सांग. अगं साडीची घडीच मोडली ना, परत घालता येते घडी. बघू तर मला साडी काय बघायची गरज नाही, अगोदर साडीची घडी घालून ठेव. अगं असं काय करते बघू दे ना मला. झाले बघून तुझी आता जागडी घालून ठेव पिले ती. कटकट घालत राहते. घडी घाल तिची. मी नाही घालणार. आता अजून काय काय दिलंय मला बघायचं. अगं बाई काय ग ह्या? काय भारी बॉक्स आहे ग. तुम्ही ते ठेवून द्या आधी, ठेवून द्या आधी. अगं बघू तर दे ना काय दिलंय. अगं बाई सोन्याचा हार. काय गाय मला आता सोन्याने मडवायला लागले लोक. अगं लय भारी दिसतंय ग. किती तोळ्याचं असेल ग? तुला काय करायचंय कितीच आहे ठेवतो आधी त्याच्यात. अगं थांब ना जरा बघू दे ना, घालून तर बघू दे मला कसं दिसतंय बघते ना. अगं सुमे अगं थांब घे जरा. अगं तुम्ही असं काय करते? हा रमाला दिलाय ना त्याने तो. अगं माहितीये ना मला, पण मी घातलं तर काही फरक पडतोय का? माझ्या लग्नात मला नटू थटू पण दिलं नाही, आता बघू पण देत नाही मला. बाजूला चल, काढून ठेव. चल 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 चल. अगं असं काय करतेय का? मी काय घेऊन पळून चाललीये का? पळून चालेल का? बाजूला काढ आता तू. चल चटकन काढून ठेव. कटकटे बाईची. हळू हळू हळू. अगं हो ना. घेदर पद्धती वयाची ठेवायची. कसा ठेवलाय? तुम्ही बघा याची एक पाकळी कुठे गेली? पाकळी हे पण हितली कुठं सांडली? तरी तुला सांगत होते असं काही करू नको. तेव्हा विरोबा. ए आई सारखं सारखं काय ग विरोबाला मध्ये घेत असती? पाकळीच तुटलीये त्याची. असं काळीच तुटल्यागत काय करतेय तू? अगं जाधवांचा घरचा हार आहे हा, रमाला दिलेला. पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. असं का? लय भारी मजा आहे ग रमाची. अजून काय काय दिलं ग? गप्प बसणार ते पाकळी शोध जा. शोधते नुसती आरडाओरडी करत असते माझ्या. एक नंबरची. हे घे तुझी पाकळी. कसं करू आता? आता काय? अगं सराफाकडनं जोडून घ्यायचं ते काय गम लावून चिटकवता येतं का? नासधूस केल्याशिवाय दिवस संपतच नाही का तुझा? सतत आपली दिसरगाई दिसरगाई. शुभ कार्याच्या अगोदर हाराची पाकळी तुटली. हा काही चांगला संकेत नाहीये. आई तुझी कृपा झाली आणि समजा काही चांगलं होते. तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू दे. आज तुझ्यामुळे आम्हाला समाधान मिळते. हा आनंद अखंड असू दे. चला आता तुमचं सगळं म्हणणं मान्य होणार. का? देवीने तसं तुमच्या कानात सांगितलं आहे? नाही, पण आपण दोघांनी एकच प्रार्थना केली मला माहिती. त्यामुळे आता देवीला ऐकावंच लागणार आहे. काय करून ठेवलेस हे? या गाई जरा थंड घे ना. तुला सांगितलं ना एकदा गावच्या सराफाकडे जाऊन मी जोडून घेईल ते. गावच्या सराफाकडे जाऊन जोडून घेणार आहेस? त्या सराफाने हार पाहिल्या पहिला तो ओळखेल जाधवांच्या घरचा हार आहे म्हणून. त्याला कळलं की जाधवांच्या घरी करणार. सगळा घोळ करून ठेवशी. काही सूचना झालंय आता. मी तुला किती वेळा सांगत असते की मी दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावू नये, दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावत जाऊ नये, पण ऐकू नको अजिबात. नाही नाही तुझा हात बाबा ना घात करणार आहे बघ एक दिवस तुझा. कळी तर तुटली आहे त्याची. किती बोलून दाखवशील? हवं तर मी तालुक्याला जाऊन येते सराफाकडं, तो जोडून देईल इतक्यात. सारखं सारखं ऐकायची काही गरज नाहीये. अगं एवढा महागडा हार आहे, कशी काय घेऊन जाणार तू?
जाताना एसटीने जाणार ना, आणि रस्ता कुणी चोरला म्हणजे काय करशील? वा काय काय एखादा मुद्दा मिळाला ना तुला का सुपर हिट फिल्मची स्टोरीज लिहून काढते तू. तर तुला लेखिका व्हायला पाहिजे होते बरं. आणि काय ग माझ्याबद्दल असा नेहमी वाईटच विचार करत असतात का तुम्ही? कधी चांगला विचार करवत नाही का? मी काही करायचं म्हटलं की लागलेलं ग पिसं काढायला माझी. येता जाता खच्चीकरण करत असतात माझं. आतापर्यंत मला साथ दिली असती ना तर 5 वर्षी दीपिका झाली असती दीपिका. राहू दे आता. नारळ फोडायचं म्हणलं की डोकं फोडतेस. कुठलं काम आतापर्यंत धड केलेस तू? घेतली ना जबाबदारी. द्या आणि इकडे ते सुमे जा. सुमे रमा, तुम्ही कुठे आहात, काय करताय हे मला नाही कळणार, कोणाला कळणार? तुमच्या डोळ्यात जरी पाहिलं ना तरी कळतं तुमच्या मनात काय चालू आहे ते. रमा, आपण इतके एकमेकांचे होऊन गेलो आहोत ना की कधी कधी वाटतं की आपली हृदय धडधडतात ती फक्त एकमेकांमुळेच. मला काय वाटतं? मला बी असंच वाटतं. बरं रमा, आईने साखरपुड्यासाठी तुम्हाला तो खानदानी हार दिला होता, तो तुम्हाला आवडला का? अहो म्हणजे काय छोटे मला लई सुंदर आहे तो. आणि त्याहीपेक्षा भारी वाटलं कारण बाईसाहेबांनी तो मोठ्या मानाने दिला आहे मला. देणारच ना, शेवटी तुम्ही होणाऱ्या सुनबाई आहात, म्हणजे लाडक्या सुनबाई आहात. आणि ती साडी? अहो साडी बी लई सुंदर आहे बघा. बरं मग एक काम करा, घरी गेल्यावर तो हार गायब धरून एक फोटो काढून पाठवाल? मला वाटलंच होतं छोटे मला तुम्ही ना कुठल्या बी गोष्टीचा आग्रह करत असता. आता बाईसाहेबांनी तो हार साखरपुड्यासाठी दिलाय की नाही, मग त्या आधीच कसं घालू? हो माहितीये मला, पण मला बघायचं तो हार तुमच्या गळ्यात किती शोभून दिसतोय. अगदी लहान मुलासारखा हट्ट असतो. पण ठीक आहे, पाठवीन मी फोटो. गुड. हे बरं आहे तुमचं, मला कामाला लावून मोकळच होतं तू. हे घे पैसे, तेवढं काम करशील ना माझं तू? वाचता पेंट हे काही विचारणं झालं. बरं झालं तू तयार झाला दाम, देवच पावला म्हणायचं. काय पेंट आहे अरे, असं काय विनंती करतो आणि देव पावलं म्हणतो? अरे हक्कानं आणि बिंदास्त सांगत जा, हे असं विनंती नको करत जाऊ. तसं नाही, पण अरे आता तुमच्याशी आणखी घट्ट नातं झाले आमच्या प्रतापदादांशी. रमा आणि प्रतापदादांचं लग्न ठरल्यामुळे आता आपण फक्त मित्र नाही राहिलो. मग आता कोण झालो आपण एकमेकांचे? आता ते मला बी नाही सांगता येणार. हा पण तुमच्या घराशी अगदी पक्क नातं झालं हे मात्र नक्की. एवढं मात्र आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. मी तालुक्याला गेलो ना की तुझं काम लगेच करून टाकतो. हा थँक्यू. चल या. तुम्ही तालुक्याला जाऊन एवढं लवकर आलीस? पण अगं मग आपलं काम लय फास्ट असतं. म्हटलं तुझी बडबड ऐकायला नको म्हणून धावत पळतच आले. पाणी दे काय जरा. बाई एवढी धावपळ करायला लागते मला, एकटीची धावपळ सगळीकडे बाहेर. सरबत बी दे जरा. सध्या पाणीच पी. दुधाची ताण ताकावर भागवायला लागते, इथं तर पाण्यावरच भागवायला लागते. तुम्ही कुठले म्हणजे कुठं काय ग वापरत असतेस तू? अगं म्हणीचं जाऊ दे, भावना बघ. भावना महत्वाचं आहे. माझ्या भावनांची काय तुम्हाला नाही तरी काय ग? जरा पोरीसाठी जरा पैसा खर्च केला असता तर तुझी काही इस्टेट लगेच कमी झाली असती का? हे बघ तुम्ही, मला काय तू सांगायचं? गप्प बस अशी. एवढी मी धावपळ करत आलीये, एवढी धक्के बुक्के खात आली एसटीत ना, पण तुला त्याचं काही नाहीये. ते सगळं जाऊ दे, अगोदर हार दे. माझ्याकडे आणलायस ना, दे. अगं ते त्याचा एक कल्लाच झाला ग. म्हणजे हाराचं काय झालं? कुठे गेला हार? ठेवलेस ना नीट तू? आहे ना अगं तुझ्या? बाई हाराला काही झालं नाहीये, एवढा धसका घ्यायची काही गरज नाहीये. अगं मग अगं तो सराफ म्हणाला हे हाराचं काम लय बारीक आहे आणि त्याच्या दुकानात त्याचे कारागीर बी नव्हते. आणि मग तो म्हणाला की हार इथंच ठेवून जा, 2-3 दिवसांनी रिपेअर करून ठेवतो आणि तेव्हा घेऊन जा. आणखीन 2-4 दिवसांनी म्हणजे? हा अगं हे बघ, पावती दिली त्यांनी आणि तो काही पळून नाही चाललाय कुठे. तुम्ही कुठली गोष्ट धड करताच येत नाही का ग तुला? गोळ घातलाच पाहिजे का? आता काय केलंय मी? तारीख बघ काय लिहिलीये. काय 24 तारीख दिलीये. अगं मग त्याच दिवशी साखरपुडा आहे ना रमाचा. अगं साखरपुडा काय पहाटे पहाटे करणार आहे का ग? हा दुपारीच करणार आहे ना. साखरपुड्याच्या दिवशी रमाच्या गळ्यात तो हार असल म्हणजे असल, हा माझा शब्द. निघते मी.
पाय दुखायला लागले, आता डोकं खाशील तू माझं. जा दे. रमा, लक्षात राहील ना? म्हणजे विसरणार नाही ना? हो नाही विसरणार, पाठवते फोटो. दॅट्स ग्रेट. हो काय झालं, कसला विचार करताय? रमा, एक काम करा, हाराचा फोटो पाठवताना अर्धा नको, पूर्णच पाठवा. बरं ठीक आहे, दोन्ही पाठवते. क्या बात, मग तर छानच झालं. हो पण छोटे मला के का? नाही काय आहे, आईने जो तुम्हाला हार दिलाय ना, तो हार घातल्यावर तुम्ही कशा दिसाल त्याची मी कल्पना केली, त्यामुळे मला बघायचं की तुम्ही तशाच दिसता का म्हणून. बरं ठीक आहे, पाठवते. आणि रमा, साडी सुद्धा दिली आहे ना? हा मग नाही म्हणजे साडी नेसल्यावर त्यावर तो हार घातला तर कशा दिसाल याची सुद्धा कल्पना केली आहे, त्यामुळे जर नाही नाही या छोटे मला अजिबात नाही. त्या साडीची घडी मी साखरपुड्याच्या दिवशीच मोडणार आहे. आणि मी एवढं ऐकलं ना, मग तुम्ही एवढं ऐका माझं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. आणि जेवायला येते ना घरी? नाही नको. हो असं काय करताय छोटे मला, तुम्ही रोज रोजच येता सोडायला आणि थांबत बी नाही. मग मामी माझ्यावर रागवते आणि मग तुम्ही काय येत नाही याचा विचार बी करत बसते. वाईट वाटतो हो तिला. रमा, आता मी रोज सोडायला आल्यावर रोज जेव घालणार आहात का? आणि मी बोलेन सरला मावशी, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. निघायचं? बरं रमा, फोटोच विसरू नये. छोटे मला नाही, कामाच्या गडबडीत विसरून जाल म्हणून म्हणजे. अहो तुम्ही इतक्या यायला सांगितलं आहे ना बघ, की माझ्या झोपेत बी लक्षात नाही. बर, चल. खबर नुसता पसारा पडलाय, ते आवरून होणार आहे सगळं. काय झाल्या का गाठी पिटी? नाही रमा, कसं आहे, तुम्हाला दोघांना एकमेकांना भेटावंसं वाटतंय, एकमेकांशी बोलावंसं वाटतंय, एकमेकांशी करमत नाही. चांगल्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या. पण कसं आहे ना, आता साखरपुडा होणार आहे तुमचा, त्यामुळे जरा गाठी भेटींवर लगाम घाला, थोडा कमी करा नाही का? नाही, आता साखरपुडा झाल्यानंतर तुम्हाला रोज भेटता येणारच आहे ना, त्यावेळेला कोणी अडवणार नाही. राजाराणी केव्हा पण भेटू शकतात, केव्हा पण बोलू शकतात नाही का? अगं वय मामी, मी आम्ही छोट्या मालकांना तेच सांगत असते बघ प्रत्येक. अगं मस्करी केली मी तुझी, एवढं काय मनावर घेतेस तू? बरं तुझी काय आवरावर चालू आहे वय? हो अगं, पसारा बघ केवढा पडलाय, आणि लग्न कार्य म्हणल्यानंतर घरात कुणी ना कुणी येतच असतं ना ग. बरोबर आहे. बरं चल, मी अभि मदत करते. मामी, ही पावती कसली आहे ग? अगं ते पेंट आणि पुस्तकं आणली होती ना त्याची असेल. पिंट्या दादाची पुस्तकं? नाही तर मग ते साड्या फुलला टाकल्या होत्या ना त्याच्या असेल कदाचित. अगं मामी, कुठल्या साड्या? तुझ्या समजा साड्या तर मी आज देऊन आले होते. आणि त्याची ही पावती नाहीये, त्याची पावती तर कपाटात ठेवली आहे. होय काय? हा मग ते सामान आणलं होतं ना परवा, त्याच्या असेल एखादीच राहिलेली तिथे पडली असेल. मामी अगं, कशाची पावती आहे हे ठाव नाहीये तुला? अगं काय चाललंय तुझं? अगं पावतीचं काय एवढं घेऊन बसली, पावती एवढी महत्वाची नाहीच आहे. मला सांग, तुला भूक लागली का? जेवायला वाढू का मी? अगं नाही, पिंट्या दादा आणि मामा बी नाही आलेत ना. अगं यांना यायला उशीर होणार आहे, ते म्हणाले तुम्ही दोघी जण जेवून घ्या म्हणून. आणि पिंट्याचं माहिती ना तुला, रोजच याला उशीर करतोय तू. वाढू का जेवायला? आपण दोघी जेवून घ्यायचं. चालेल. पिंट्या दादा आला का मास्तरीन बाई? हा मग तुमच्या या मास्तरीनबाईंना तू सांगितल्याप्रमाणे घेऊन आलो. हा थोडा उशीर झाला बस यायला. नाही नाही, हरकत नाही, मला पण जरा उशीर झाला, एका महत्वाच्या कामासाठी गेलो म्हणूनच तुला पाठवलं. प्रवासात काही त्रास तर नाही झाला? अजिबात नाही. चला मग जाऊया घरी. कधी एकदा घरी जाते असं झालंय मला. पिंट्या दादा, तू बाईक कधी घेतलीस? अगं बाईक ते पक्षाची कामं करतो ना मी, म्हणून मला मिळाली. वा, व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघितलं कसं आहे व्हेरी गुड. हा बरचिंगे, बाईकवर बसता येतं ना तुला, नंतर जाशील बुरकन उडून. येतं बर का मला गाडीवर बसता, मी मोठी झाली आता. बरं चल लवकर घरी, वाट बघत असतील, जाऊ लवकर लवकर. आता ते तुझ्यावर आहे. थँक्यू दामू दादा. ये
चला दामूराव, बॅग घे, सांभाळून बरं का. चला येऊ का दामूराव. बोला छोट्या मला. काय मग, जेवण आटोपली? भाई आटोपलं. काय होतं जेवायला? आज ठेचा, भाकर, पापडाची चटणी आणि वांग्याचं भरीत. काय म्हणता? मग मी जेवायला यायला हवं. सरला मावशीच्या हातचं वांग्याचं भरीत म्हणजे आहा. म्हणजे माझ्या हातचं आवडत नाही का? नाही, कसं आहे ना, सरला मावशीने तुम्हाला जेवण शिकवलं आणि गुरु तो गुरु असतो ना. सरला मावशी सुगरण आहे. त्यांच्या हातचं जेवण म्हणजे देवाने येऊन खावा असं. मी मिस केलं. आता कधी जेवायला मिळेल काय माहिती. छोटे मला का एवढे बी हाल नाही होणार आहेत तुमचे. आणि तुम्हाला वाटेल तेव्हा मामी देईलच की बनवून. नाही, कसं आहे ना, त्या आता सासूबाई होणार, त्यामुळे त्यांना असा त्रास देऊन जमणार नाही ना. त्या म्हणतील तेव्हा यायला लागेल. अहो पर ते बोलवतील तेव्हाच यायचं असं थोडीच आहे. मी अभि तर बोलूच शकते तुम्हाला. आणि घाबरू नका बरं का छोटे मला. जरी मी बोलवलं तरी भरीत मामीच कर. मग कसं माझी मस्करी कर. अहो एवढं चिडू नका, मी गंमत केली. बरं, ज्या कामासाठी मी फोन केला होता ते काम झालेलंच नाही माझं. कुठलं काम? कुठलं काम? मी तुम्हाला हार घालून फोटो पाठवायला सांगितलं. पाठवलात तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. ते काय झालं ना, मी घरी आले त्यावेळेस मामी जरा आवरावरी करत होती बघा. त्याच गडबडीत तिला मदत करण्याच्या ह्याच्यानं राहूनच गेलं. पण आता पाठवते ना फोटो, लगेच पाठवते बघा. दॅट्स ग्रेट. बाय बाय. बाय. ताई, चिंगी अगं तू? हो मग मीच. अगं तुझा साखरपुडा आणि मी येणार नाही असं कुठे झालं का? अगं पर तू कशी इथे? हे माझ्याकडनं तुला सरप्राईज. म्हटलं तुला न सांगता चिंगीला जरा घेऊन यावं. म्हणजे ताई तू मला बोलवणार नव्हतीस माझ्याशिवाय? अगं नाही ग वेडाबाई, उलट मी पिंट्या दादाला सांगणारच होते. पण मग विचार केला की तुझ्या शाळेला दांडी पडेल ना. पण चिंगे मला सांग, तुला सुट्टी कशी मिळाली? अगं पिंट्या दादा बोलला होता प्रिन्सिपल सरांची. मग छोट्या मालकांचा फोन आला आणि मिळाली सुट्टी. आणि तसंही आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागतातच ना. तुझा साखरपुडा होईपर्यंत मी कुठेच जाणार नाही बघ. अजिबात कुठे जाऊ नकस बघ. आणि आता अभ्यास बी जरा बाजूलाच ठेव. आलीस ना बघ तर भरपूर मजा करून घे. आणि ताई आत्ताच गाडीवरून येताना माझा आणि पिंट्या दादाचा ठरलाय सगळा प्लॅन. अरे वा, भारीच की. आणि पिंट्या दादा थँक्यू बरं का, माझ्या परीला माझ्याकडे घेऊन आलास तू. ताई तुझ्या साखरपुड्यात मला लय नटायचंय. चालते की, चला आतमध्ये चल. चला. छान दिसतोयस. काय प्रताप, तू जिम सोडून आरशा समोर? आहे तसं काही नाहीये. नेमका मी आरशात बघायला आणि तू आली. नाही ठीक आहे ठीक आहे. माणसं लग्नाळू झाली ना की हे सगळे बदल होतातच. फाईल्सच्या जागी हातात प्रेमपत्र येतात आणि डंबेल्सच्या जागी गुलाबाची फुलं. आई आधीच तेजू आणि त्यात तू पण. पण खरंच प्रताप, मी खूप खुश आहे की रमासारखी गुणी मुलगी तुला मिळाली आहे. खूप प्रेम करते रे तुझ्यावरती. तुमचा राजा राणीचा संसार खूप छान होईल. आणि एकमेकांची साथ असेल तर अजून काय पाहिजे संसाराला. ऐक नीट बस बस. हे सगळं शक्य झालं ते फक्त तुझ्यामुळे. सगळ्यात आधी तू आम्हाला पाठिंबा दिलास, आमच्या पाठीशी उभी राहिली. रावसाहेब किती आकांतांडव करतील हे माहित असून सुद्धा. आता आई मुलाचं सुख नाही बघणार तर कोणाचं बघणार. आणि मी तुमच्या लग्नाला पाठिंबा दिला कारण रमासारखी गुणी मुलगी तुला मिळाली आणि तिला नाही कोण म्हणेल. म्हणूनच तर माझ्या सासूबाईंनी मला दिलेला हार मी तिला दिला. म्हटलं आता तिला जबाबदारी पार पडू देत, घरच्या लक्ष्मीला सगळं सांभाळू देत. आणि तुला सांगू प्रताप, मी तिला तो हार दिला ना तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं. पण तुझ्या सुनबाई जरा विसराळू झाल्या. म्हणजे नाहीतर काय, त्यांना मी हार घालून फोटो पाठवायला सांगितला होता, अजून पाठवलेला नाही. मी कधीपासून वाट बघतोय त्यांची.
प्रताप, तुम्ही दोघं जण एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके बुडाला आहात ना की तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. नाही, चालू देत. बरं, आता प्रेमानेच पोट भरणार आहेस का जेवायला पण येणार आहेस? येतो. चल ये लवकर.